रस्त्यावर कोणीतरी त्याच्या वृद्ध आईला निर्दयपणे मारहाण करत होता. आवाज ऐकून मी लगेच त्या माणसाचा हात धरला आणि काठी हिसकावून घेतली. हे आमच्या मुख्याध्यापकाचे घर होते आणि ती वृद्ध महिला त्यांची विधवा होती. तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. मी त्या दुर्दैवी मुलाला बाजूला ढकलले आणि आईचा हात धरून तिला माझ्या घरी आणले. मी खूप गरीब होतो. काही दिवसच झाले होते की माझ्या कुटुंबाची परिस्थिती अचानक बदलू लागली. या गोष्टीवर मी आश्चर्यचकित होतो. तोपर्यंत अचानक म्हातारी आई अचानक मला न सांगता कुठेतरी निघून गेली. काही दिवसांनी जेव्हा मी मंदिरात पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो. माझे नाव प्रमोद आहे आणि मी एक गरीब माणूस आहे. माझी कहाणी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. ती बाई माझ्या घरी आल्यापासून विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या. अशा गोष्टी घडत होत्या ज्या यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. ती आल्यानंतर मला माहित होतं की हे सगळं घडत आहे. पण ती कोण होती आणि ती हे सगळं कशी करत होती हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या जगात माझं कोणीच नव्हतं. मी पूर्णपणे एकटा होतो आणि माझी नोकरीही गेली होती. मी गेल्या 3 महिन्यांपासून घराचे भाडेही दिले नव्हते आणि माझ्याकडे खायलाही काहीच नव्हते. मी रिकाम्या पोटी बसलो होतो. झोप येत नव्हती. अचानक रात्री मला रस्त्यावरून विचित्र आवाज ऐकू आले. एक महिला मदतीसाठी ओरडत होती, मला वाचवा, मला वाचवा. मी ताबडतोब बाहेर गेलो हे पाहण्यासाठी की हे कोणत्या घरासमोर घडते. मी वरच्या रूममध्ये राहत होतो. खाली येऊन पाहिलं तेव्हा मी थक्क झालो. हातात काठी घेतलेला एक माणूस एका वृद्ध महिलेला छळत होता. माझ्या मनात भीती आणि रागाचे मिश्रण निर्माण झाले. एक माणूस कसा काय? तो एखाद्या महिलेवर एवढी क्रूरता करू शकतो? मी लगेच त्याची काठी हिसकावून घेतली आणि म्हणालो, तुला वेड लागले आहे का? तू वेडा झाला आहेस का? या महिलेवर तुझा का राग आहे? पण तो काहीच बोलला नाही. त्याचा चेहरा विचित्र होता. तो खूप म्हाताराही नव्हता आणि खूप तरुणही नव्हता. त्याने मला पाहिले आणि घाबरून आत पळाला. मी त्या महिलेकडे काळजीपूर्वक पाहिले आणि ती कोण आहे हे मला समजले. मी तिला ओळखत होतो, पण मी तिला कधीच भेटलो नव्हतो. मी तिचे नाव खूप वेळा ऐकले होते. मी तिला उचलून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ते सरकारी रुग्णालय होते, पण माझ्या खिशात असलेले सर्व पैसे खर्च झाले. त्यानंतर मी तिला घरी आणले आणि तिची काळजी घेऊ लागलो. मी रात्रभर तिला पाणी दिले. जुन्या फाटलेल्या चादरीने तिला झाकले आणि सकाळपर्यंत ती बरी होईल अशी आशा केली. पण मला भीती होती की तो क्रूर माणूस पुन्हा येऊ शकतो. मी धाडस एकवटले आणि तिला म्हणालो, निश्चिंत राहा आई, मी इथेच आहे. मी तुला कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. जरी त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. ती बाई शांतपणे झोपी गेली. खरं तर ती आमच्या शिक्षकीची पत्नी होती, जी आम्हाला संस्कृत आणि धर्मशास्त्र शिकवत असे. मी स्वतः त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलो होतो. तो एक भव्य अंत्यसंस्कार होता, कारण तो खूप सद्गुणी माणूस होता. ही महिला त्यांचीच विधवा होती. ती व्यक्ती कोण होती हे मला माहीत नव्हते, पण मला माहीत होते की मास्तरजी आता आपल्यात नाहीत. माझे हाल पण खूप वाईट होतं. माझी नोकरी गेली होती, घर भाडेही दिले नव्हते आणि खायलाही काही नव्हते. ज्या चहाच्या दुकानात मी चहा बनवत होतो तिथूनही मला काढून टाकण्यात आले होते, कारण त्यांनी इलेक्ट्रिक किटली विकत घेतली होती. आता मी त्यांची काळजी कशी घ्यावी याची चिंता वाटत होती. सकाळी मी घराबाहेर पडलो तेव्हा मला भीती होती की तो माणूस मला थांबवेल आणि म्हणेल, ती बाई मला परत दे, ती माझ्या घरातील व्यक्ती आहे. पण असं काहीही घडलं नाही. मी बाजारातून उधारीवर नाश्ता घेऊन परतलो तेव्हा तो माणूस माझ्या जवळून गेला, पण त्याने माझ्याशी त्याच्या डोळ्यांचा संपर्कही साधला नाही. मला वाटलं की कदाचित तो या विधवेपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असेल. मी टेबलावर नाश्ता ठेवला आणि म्हणालो, आई, कृपया नाश्ता करा. ती म्हणाली, धन्यवाद बाळा, तू मला खूप मदत केलीस. पण हा बाजारातील नाश्ता का? तू मला सांगायला हवे होतेस. मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पराठे बनवले असते. मी म्हणालो, आई, पीठ नाही, तेल नाही आणि गॅसही नाहीये, म्हणूनच मी ते बाजारातून विकत आणले. ती म्हणाली, का? तू काम करत नाहीस का? मग मी तिला सांगितले की माझी परिस्थिती सध्या वाईट आहे आई, आणि माझ्याकडे नोकरीही नाहीये. पुढे मी म्हणालो की कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा.
सगळं ठीक होईल. तिने होकार दिला. मग मी म्हणालो, तुम्ही आराम करा आणि औषधे वेळेवर घ्या. मी काम शोधायला जात आहे. मग ती म्हणाली, पण तू तर म्हणाला होतास की तुला काम नाही म्हणून. मी म्हणालो, मला प्रयत्न करावे लागतील. कदाचित त्याने मला काम मिळेल. असे म्हणत मी निघालो. वाटेत मला माझा घर मालक भेटला. तो म्हणाला, काल रात्री तू भांडण का केलास? परिसरात गोंधळ उडाला होता. मग मी म्हणालो, जर एखाद्या महिलेसोबत असं घडत असेल आणि तिला कोणीही मदत करत नसेल तर याला माणुसकी म्हणता येईल का? मी फक्त तिला मदत केली. आता ती महिला मला माझ्या आईसारखी आहे आणि आता ती माझ्या घरातच राहील. तो गप्प बसला. नंतर म्हणाला, बरं ठीक आहे. जर स्त्रीचा विषय असेल तर एवढी मोठी समस्या नाही. मला वाटलं जीवन खूप कठीण झालं आहे. सगळीकडे गरिबी आणि कष्टच आहेत. पण मला खात्री होती की कदाचित देवाने मला त्यांच्या मदतीसाठी निवडले असावे. त्यामुळे तो नक्कीच मार्ग दाखवेल. तेवढ्यात मला रस्त्यात एक माणूस भेटला. तो म्हणाला, आज माझ्याकडे काम करणारा आला नाही. मला दुकानात काही सामान ठेवायचे आहे. जर तू ते ठेवलेस तर तुला पैसे मिळतील. मी सामानाकडे पाहिले. त्यात बॉक्स होते. मी स्वतःला म्हणालो, चला किमान काम तर मिळाले. मग मी म्हणालो, हो मी ते ठेवतो. आणि 2 तासात माझे काम पूर्ण झाले. मला वाटले की तो मला 400-500 रुपये देईल, पण त्याने मला सरळ 1000 रुपये दिले. मी नुकताच बाजारात आलो होतो आणि मला कामही भेटले. त्यामुळे मला खूप आनंद झाला, जे माझ्यासाठी खूप चांगले होते. मी निघत असताना तो माणूस पुन्हा मला, ऐक ना, अजून एक दुसरी गाडी येत आहे, त्याचेही सामान उतरशील का? मी हो म्हटले. काही हरकत नाही. त्याने मला बाजूला बसायला सांगितले आणि चहा आणून दिला. थोड्या वेळाने दुसरी गाडी आली आणि मी त्याचेही सामान उतरवले. त्याने मला आणखी 1000 रुपये दिले. आता जिथे माझ्या खिशात 10 रुपयेही नव्हते तिथे माझ्याकडे पूर्ण 2000 रुपये झाले होते. मला खूप आनंद झाला. मग मी काही गोष्टी घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हॉटेलमधील जेवण खाल्ल्याने आईला त्रास होईल अशी मला भीती वाटत होती आणि मलाही नेहमीच घरी बनवलेले जेवण खूप आवडत असे. यावेळी मी दुकानातून सर्वात स्वस्त पण स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे साहित्य खरेदी केले, जेणेकरून आईसाठी चांगले जेवण बनवू शकेन. मी ठरवले की जर मी थोडीशी मदत करू शकलो तर माझ्यासाठी तो सर्वात मोठा आनंद असेल. मग मी ठरवले की कोणत्याही अडचणी आल्या तरी मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. वाटेत मला तोच माणूस पुन्हा भेटला. असं वाटत होते की त्याला मला काहीतरी बोलायचे होते, पण तो कचरत होता. मी स्वतःला थांबवले आणि विचारले, काय झाले? तो म्हणाला, जर तुम्हाला कळले की तुम्ही ज्या बाईला घरी नेले आहे ती काय करते तर तुम्ही तिला लगेच बाहेर काढाल. मी रागाने म्हणालो, ठीक आहे, सांग ती कोणत्या प्रकारचे काम करते. मला माहीत होते की तो खोटे बोलत होता, कारण जो कोणी त्याच्या आईच्या वयाच्या स्त्रीवर हात उचलतो तो चांगला माणूस असू शकत नाही. मग त्याने आग्रह धरला की मी तिला घराबाहेर काढावे. मग मी कडकपणे म्हणालो, ठीक आहे, मी बाहेर काढतो, तू आता इथून निघून जा. माझा आवाज उंचावला आणि काही लोकांनी माझ्याकडे पाहिले, पण मी ही भांडण्याच्या मूडमध्ये नव्हतो. मला वाटले की तो फक्त हवेत बाण मारत आहे, कारण जर काही सत्य असते तर त्याने मला लगेच सांगितले असते. कदाचित त्याला हे सहन झाले नसेल की त्या महिलेला राहण्यासाठी जागा मिळाली आहे. तो शांतपणे निघून गेला आणि मला वाटले की कदाचित देवाने त्याला माझ्या मार्गावरून दूर केले असेल, जेणेकरून मी माझे कर्तव्य पार पाडू शकेन. मी घरी गेलो आणि माझ्या आईसाठी चिकन, भाज्या, तेल आणि मीठ विकत घेतले. त्यांना वस्तू नेऊन दिल्यानंतर मी म्हणालो, आता तू आणि मी एकत्र स्वयंपाक करून जेवूया. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले आणि ते पाहून मला खूप आनंद झाला. मग मी म्हणालो, आज कसे झाले ते मला माहीत नाही. मला नुकतीच नोकरी मिळाली आणि माझे उत्पन्न दुप्पट झाले. मग आई म्हणाली, बाळा, हे माझ्या प्रार्थनेचे फळ आहे. पुढे बघ काय होते ते. मग ती म्हणाली, रस्त्याच्या भेटीबद्दल सांगितले. मग तिने सांगितले की तो माणूस माझा धाकटा दीर आहे. मी त्याला मुलासारखे वाढवले होते. माझे लग्न झाले तेव्हा तो 8 वर्षांचा होता. तो काही काळ वसतिगृहात शिकला आणि नंतर घरी परतला. जेव्हा तुझे शिक्षक साहेब वारले तेव्हा त्याने घर ताब्यात घेण्याच्या उद्देशाने मला छळायला सुरुवात केली. तो मला औषधही आणून देत नव्हता, जेवणही देत नव्हता आणि मला घराबाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता.
तो म्हणायचा की हे घर त्याचं आहे. मी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, मग तर तू निघून यायला नको होतंस. मग आई म्हणाली, मग मी काय करू शकते बाळा? तू तर पाहिलं होतंस की माझी अवस्था. मग मी म्हणालो, मग आपण त्याच्यावर खटला दाखल करू. पण आई म्हणाली, नाही बाळा, आपण आता काही करायचं नाही. आता जे काही करेल तो देवच करेल. तिचे बोलणे ऐकून मी गप्प बसलो. पण मी मनात निश्चय केला की परिस्थिती काहीही असो, मी आईला आधार देईन आणि तिचे रक्षण करण्यासाठी जमेल ते करेन. दुसऱ्या दिवशी मी त्याच बाजारात गेलो आणि त्याच माणसाला भेटलो. त्याने स्वतःची ओळख प्रकाश अशी करून दिली आणि माझे नाव विचारले. मग मी म्हणालो, माझा कामगार आजारी आहे, म्हणून आता तुम्हीच काम करा. तुम्ही दरमहा किती पैसे घ्याल? मी संकोच केला, म्हणून त्याने स्वतःच 25,000 रुपये पुरेसे होतील का असे म्हणाला. मी चकित झालो, पण लगेच हो म्हणालो. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, कारण पूर्वी मी जिथे चहा बनवत होतो तिथे मी फक्त काहीशे रुपये कमवत होतो आणि आता अचानक 25,000. मी मनापासून देवाचे आभार मानले आणि कामाला सुरुवात केली. फक्त 1 आठवडाच झाला होता काम करून, तेव्हा तो म्हणाला, माझा कामाचा ताण वाढत चालला आहे. मी तुला सुपरवायझर बनवतो. तू सामान भरण्यासाठी आणि उतरवण्यासाठी 7-8 मुलांना कामावर ठेव. मी तुझा पगार 50,000 रुपये करीन. फक्त एका आठवड्यात माझा पगार दुप्पट झाला. हे पाहून मला आश्चर्य वाटले. आता मी दररोज आईसाठी फळे, भाज्या आणि औषधे आणायचो आणि ती माझ्यासाठी प्रार्थना करायची. ती संपूर्ण दिवस प्रार्थनेत घालवायची आणि मलाही गीता वाचायला सांगायची. मलाही याची सवय झाली. फक्त 2 महिने झाले होते तेव्हा मालक म्हणाला, अजून एका कंपनीचाही कार्यभार तुम्ही स्वीकारावा. तुमचा पगार आता 1,00,000 रुपये असेल. मी लगेच हो म्हटले. मग मी एक चांगले घर भाड्याने घेतले, कारण जुनी खोली खूप थंड होती आणि हिवाळ्यात राहणे कठीण होते. आता चांगले घर आणि जास्त पगार असल्याने जीवन अधिक आरामदायी आणि शांत वाटले. मला नेहमीच वाटायचे की हे सर्व माझ्या आईच्या प्रार्थनेमुळे घडले आहे. ती माझ्या आयुष्यात येताच सगळं बदललं होतं. मी आता महिन्याला 1,00,000 रुपये कमवू लागलो होतो. माझ्यासाठी जणू काही अचानक माझ्या आयुष्यात आनंदाचे वादळ आले होते. तिथे मला फारसे काम नव्हते. मजूर स्वतः सामान वाहून नेत होते आणि मी फक्त त्यांना मदत आणि मार्गदर्शन करत असे. माझे स्वरूपही बदलू लागले होते. माझे आरोग्य सुधारले, माझा रंग उजळला आणि माझा आत्मविश्वासही वाढला होता. दररोज कामानंतर मी माझ्या आईसोबत वेळ घालवत असे, तिची सेवा करत असे आणि तिला ताजी फळे आणि भाज्या आणत असे आणि ती आनंदाने मला आशीर्वाद द्यायची. तिच्या आशीर्वादात आणि हास्यात मला समाधान मिळत होते. मी माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी मागे सोडून प्रत्येक दिवस कठोर परिश्रम आणि प्रार्थनेत घालवू लागलो. पण हा जीवनाचा नियम आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की सर्व काही ठीक आहे, तेव्हा काहीतरी विचित्र वळण येते. मलाही खूप उशिरा कळले की सर्व काही ठीक चालले आहे. पण आता माझ्यावर एक नवीन समस्या कोसळत होती, ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. एके दिवशी मी घरी परतलो तेव्हा दार बाहेरून बंद केलेले आढळले. मला आश्चर्य वाटले की हे काय झालं. मी आत गेलो तेव्हा आई कुठेच दिसली नाही. सुरुवातीला मला वाटलं की ती बाथरूममध्ये असेल, पण संपूर्ण घरात शांतता होती. बाथरूमचा दरवाजाही उघडा होता. याचा अर्थ होता की ती घरी नव्हती. गरज पडल्यास ती मला फोन करू शकेल, म्हणून मी तिच्यासाठी एक छोटा मोबाईल फोनही ठेवला होता. मी फोन केला तेव्हा मला तो मोबाईल घरात पडलेला आढळला. मी आणखीन काळजीत पडलो. मी शेजाऱ्याला विचारले, त्यांनी माझ्या आईला कुठे जाताना पाहिले आहे का? ती म्हणाली, नाही. मग ती निघताना तिने काहीतरी विचित्र सांगितले. ती म्हणाली, तुझी आई अनेकदा घरातून निघून जाते. सकाळी लवकर जेव्हा तू घराबाहेर पडतोस किंवा कधी कधी दुपारीही घराबाहेर पडते आणि तू येण्यापूर्वी 1-2 तास आधी परत येते. मी विचारले की तिने मला कधी सांगितले का की ती कुठे जाते? मग ती म्हणाली, नाही. मीही विचारले होते, पण तिने नेहमी विषय टाळला. ती जाताना रिकाम्या हाताने जायची, पण परतताना ती तिच्या चादरीत काहीतरी लपवून आणायची. मी तिला 1-2दा विचारले तेव्हा ती घरात पळून जात होती. मला आता ही बाई खूप त्रासदायक वाटली, म्हणून मी तिला जास्त काही विचारले नाही. मला वाटले ती दररोज जाते तर आज परतही येईल.
मी संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिलो, पण ती काही अजून परत आली नाही. माझी चिंता वाढत गेली. मी सर्वत्र शोधले, उद्याने, दुकाने आणि बाजारपेठ, पण ती कुठेही सापडली नाही. माझे मन धडधडू लागले. मोबाईल फोनशिवाय वयस्कर महिला शोधणे खूप कठीण आहे. ती 7-8 महिने माझ्यासोबत होती आणि माझ्यासाठी ती आईसारखी झाली होती. त्यामुळे माझी चिंता आणखी वाढत होती. त्याच वेळी मला तिचा दीर भेटला. माझी अडचण पाहून तो म्हणाला, काय झालं भाऊ? मी म्हणालो, आई घरी नाही. तू काही केले तर नाही ना? तो हसायला लागला आणि म्हणाला, आता बघ काय होतं ते. त्याच्या हसण्याने मी आणखीनच घाबरलो. मी त्याच्यावर आरोप केल्यावर तो म्हणाला, जर ती मला हवी असती तर पहिलेच तिला घराबाहेर का काढले असते? त्याचे बोलणे ऐकून मीही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी घरोघरी या रस्त्यापासून त्या रस्त्यांपर्यंत सर्वत्र शोध घेतला. माझे हृदय धडधडत होते. माझा श्वास जलद होत होता. मी प्रत्येकाला विचारले, पण कोणीही मदत करू शकले नाही. माझी चिंता अजून वाढली होती. शेवटी मी पोलीस स्टेशनवर गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की 24 तासानंतरच आम्ही तक्रार दाखल करू शकतो. हे ऐकून मला आणखी आश्चर्य वाटले. माझ्या मनात सर्व प्रकारचे विचार येऊ लागले. कोणी चोर तर आले नव्हते ना? कोणी तिचे अपहरण तर केले नाही ना? ती रस्ता तर चुकली नसेल ना? किंवा ती कुठेतरी बेशुद्ध तर पडली नसेल ना? या विचारांनी माझे हृदय आणखी जड झाले. मग मी जवळच्या मंदिरात जाऊन बसलो आणि मनापासून देवाला प्रार्थना केली की माझी आई सुरक्षित राहावी. डोळे बंद करून मी वारंवार विचार करत राहिलो की तिच्या प्रार्थना आणि देवाची कृपा तिला कोणत्याही नुकसानापासून वाचवेल. मी एक खोल श्वास घेतला आणि माझे हृदय थोडे शांत करण्याचा प्रयत्न केला. हात वर करून मी मनापासून प्रार्थना केली की हे देवा, ती जिथे असेल तिथे तिला सुरक्षित ठेव. रात्रीच्या अंधारात मी आजूबाजूला पाहिले आणि स्वतःशी विचार केला की देवाच्या संरक्षणाने आणि आशीर्वादानेच आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो. माझ्या छातीवर हात घट्ट धरून मी वारंवार विचार करत होतो की ही रात्र माझी सर्वात लांब आणि चिंताग्रस्त रात्र असेल. परंतु देवावर विश्वास ठेवल्याने मला पूर्ण आशा होती. मंदिराभोवती बसून मी प्रत्येक जाणारा क्षण अनुभवला आणि माझ्या हृदयात विश्वास ठेवला की देव जे काही करतो ते सर्वात समाधानकारक असते. मी डोळे बंद केले आणि मदतीसाठी प्रार्थना केली. अशी आशा होती की माझी आई जिथे कुठेही असेल तिथे ती सुरक्षित असेल आणि माझी वाट पाहत असेल. मी थोडा वेळ तिथेच बसून राहिलो. असा विचार करत होतो की देवाची शक्ती महान आहे आणि तोच प्रत्येक समस्या सोडवू शकतो. मग मी काही महिला एका गटात जमलेल्या पाहिल्या. मला वाटलं कदाचित तिथे जेवण मिळत असेल, कारण मला तर आईच्या स्वयंपाकाची सवय होती आणि सकाळच्या नाश्त्यानंतर मी काहीही खाल्ले नव्हते. विचार केला की काही घेऊ म्हणजे अजून हिंमत येईल आणि मग तिला शोधू. पण जसा मी त्या दिशेने गेलो तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिथे अन्न विकले जात नव्हते. उलट तिथे एक महिला बसली होती. तिला भेटण्यासाठी, तिचे पाय स्पर्श करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व महिला उत्सुक होत्या. असे म्हटले जात होते की ही महिला खूप दिवसांनी मंदिरात आली आहे. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मी थक्क झालो. ती दुसरी कोणी नसून माझी स्वतःची आई होती. ती तिथल्या लोकांसाठी प्रार्थना करत होती. मी स्तब्ध झालो. मला आश्चर्य वाटले की हे काय चालले आहे. तिच्याकडे एक बॉक्स होता ज्यामध्ये खूप पैसे होते. लोक त्यांच्या मनाप्रमाणे पैसे टाकत होते. ती कोणाकडेही मागत नव्हती. तिने मला पाहिले आणि मला बोलवले. माझे मन शांत झाले. मला माहीत होतं की ती ठीक आहे आणि मी तिला शोधून काढलं. नंतर काम संपल्यावर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, चल घरी जाऊया. तिने पैशाची पेटी बाजूला ठेवली. मी विचारलं, आई हे सगळं काय आहे? तू तिथे काय करत होतीस आणि हे लोक तुझी इतकी काळजी का करत होते? मग ती म्हणाली, आधी हे बघ. तिने मला माझीच एक पेटी दाखवली जी त्यात कपडे वगैरे ठेवायची, पण त्यात कपड्यांऐवजी फक्त नोट आणि पैशांनी भरलेली होती. मी आश्चर्यचकित झालो. मी विचारले, हे सगळं काय आहे? मग ती हसून म्हणाली, जेव्हा तू घरी नसतोस तेव्हा मी ती मंदिरात जायचे. पण बाळा, आज ही खूप पवित्र रात्र आहे म्हणून मला उशीर झाला. लोक माझ्याकडे असे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. खरं तर मी काशीतील एका मोठ्या मठाची मुख्याध्यापिका आहे. हे ऐकून मला आणखी आश्चर्य वाटले.
मग ती म्हणाली, आमच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या आध्यात्मिक साधना आणि सिद्धींची परंपरा आहे आणि ती माझ्यापर्यंतही पोहोचली आहे. पण मी माझ्या मठाबाहेर आणि परंपरेबाहेर जाऊन माझ्या स्वेच्छेने लग्न केले, म्हणून मी इथेच स्थायिक झाले. तुझे वडील मला नेहमीच आनंदी ठेवायचे, पण ते या जादूटोण्यावर, तांत्रिक पद्धतींवर किंवा दिखाव्यावर विश्वास ठेवत नव्हते. बाळा, मी कधीही कोणाकडे काही मागितले नाही आणि तूही ते पाहिले आहेस. मी कोणाकडे भीक मागत नव्हते. लोक मला स्वेच्छेने देत होते. मी फक्त देवाच्या नावाने प्रार्थना करते. प्रत्येक जण देवाचा आहे. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो तो देवाचाच आहे. पण काही लोकांच्या प्रार्थनांमध्ये एक विशेष प्रकारचा प्रकाश असतो. आता विज्ञान देखील स्वीकारतो की प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ऊर्जा असते. काही लोकांची ऊर्जा इतकी सकारात्मक असते की त्यांच्यासोबत काम केल्याने आशीर्वाद मिळतात आणि काही लोक असे असतात ज्यांच्या नुसत्या उपस्थितीने दुर्दैव येते. माझ्या बाळा, हा सगळा ऊर्जेचा खेळ आहे. जेव्हा विज्ञान सांगते तेव्हा लोक त्यावर विश्वास ठेवतात, पण जेव्हा आम्ही त्याला चमत्कार म्हणतो तेव्हा लोक त्यावर शंका घेतात. पण तो प्रत्यक्षात देवाचा प्रकाश आहे. वडीलधाऱ्यांच्या प्रार्थना आहेत. शिक्षक साहेबही अशा गोष्टींच्या विरोधात होते. म्हणूनच मी ते जिवंत असताना असे काही कधीही केले नाही, कारण ते माझे पती होते आणि मी नेहमीच त्यांच्या सूचनांचे पालन केले. गावातील एका महिलेने मला पाहिले आणि मी इथे आल्यावर मला ओळखले आणि तिच्या आग्रहावरून मी बाहेर जाऊ लागले. माझ्या धाकट्या दिरालाही या गोष्टी चांगल्या वाटत नव्हत्या, म्हणून मी त्यांनाही याबद्दल काही सांगितले नाही. त्यांना वाटले की मी रात्री उठून कुठेतरी जाते आणि पैसे घेऊन परत येते. त्याने या गोष्टीला एका वेगळेच कारण लावण्याचा प्रयत्न केला. त्याने हा विचार कधीच केला नाही की माझे वय काय आहे आणि मी एक विधवा आहे. त्याने माझ्यावर अशा गोष्टींचा आरोप केला की जर मी कोणाला सांगितले तर ते मला काय म्हणतील. त्यांना फक्त मला घरातून बाहेर काढण्यासाठी एक निमित्त हवे होते. म्हणूनच त्याने माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो त्याच्या भावासारखा निघाला नाही, पण मास्तर साहेब खूप चांगले होते. ते खूप माझ्यावर प्रेम करायचे. त्यांना मुले नव्हती, म्हणून ते त्याच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांसारखे वागवायचे. त्यांनी कधीही माझ्याकडे तक्रार केली नाही. असे कधीही म्हटले नाही की माझ्यामुळेच त्यांना मुले झाली नाहीत. आम्हाला मुले का होत नाहीत हे आम्हा दोघांनाही माहीत नव्हते, पण आम्ही कधीही भांडलो नाही आणि त्यामुळे आमचे आयुष्य खूप छान गेले. फक्त देवाने आम्हाला मुले दिली नाहीत, पण मी नेहमीच मुलासाठी प्रार्थना करत राहिली आणि ती एकमेव प्रार्थना होती जी अपूर्ण राहिली. पण माझा एक धाकटा दीर होता ज्याला मी मुलासारखे प्रेम करायचे, कारण आमच्या लग्नाच्या वेळी तो खूप लहान होता. पण नंतर त्याने जे केले ते तुझ्यासमोर आहे. मग देवाने मला तुझ्या आत्मेच्या रूपात एक मुलगा दिला जो माझी खूप काळजी घेतो, माझ्यासाठी चिंता करतो. मग देवाने माझी प्रार्थना स्वीकार केली आहे ना. मग मी तिला म्हणालो, हे खरे आहे की तू माझ्या आयुष्यात आल्यापासून आणि माझ्यासाठी प्रार्थना करायला लागल्यापासून माझे नशीब बदलले आहे. मी बेरोजगार होतो आणि आता माझी परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. मग ती म्हणाली, मी हे पैसे तुझ्यासाठी साठवत आहे. लोक ते मला स्वेच्छेने देतात. मी नकार देते, पण ते लोक परत घेत नाहीत, म्हणून मीही त्यांना काही बोलत नाही. मला वाटते की तू आता तुझे स्वतःचे घर बांधावे, म्हणून मी पैसे जमा करत आहे. मग मी म्हणालो, पण आई, तुला इतके कष्ट करायची काय गरज आहे. ती हसली आणि म्हणाली, कसले कष्ट. मला फक्त इतरांसाठी प्रार्थना करायला आवडते. मी हे तुला सांगितले नाही कारण तुला वाईट वाटू नये असे मला वाटत होते. मग मी म्हणालो, आई, तुला पाहिजे तेव्हा तू जाऊ शकते, पण ज्या दिवशी मला काम नसेल तेव्हा मीही तुमच्यासोबत येईल. तू एकटे जाऊन पैशाचा डबा घेऊन परतणे योग्य नाही. परत येताना मला फोन करत जा, मग मी तुला घेण्यासाठी येईल. ती हसत हो म्हणाली. मी विचार केला की खरोखर देवाने मला माझ्या आईसोबत राहण्याची, तिची सेवा करण्याची आणि तिच्या प्रार्थनेच्या मदतीने आयुष्याच्या प्रत्येक पावलावर सांत्वन मिळवण्याची वेळ दिली आहे. मग एके दिवशी तोच धाकटा दीर ज्याने आईचे घर बळकावले होते तो आला आणि तिच्या पाया पडला आणि म्हणाला, मला माफ कर वहिनी आणि हे तुझे घर परत घे. मी आता दुसऱ्या शहरात जात आहे, पण प्लीज मला माफ कर. आईनेही त्याला लगेच माफ केले. मला वाटले की कदाचित त्याला त्याची चूक कळाली असेल किंवा कदाचित आईचा श्राप त्याला लागला असेल.
मग त्याने घराच्या चाव्या आमच्या हाती दिल्या आणि निघून गेला. मग आई म्हणाली, आपण आता भाड्याच्या घरात राहणार नाही, आपण आपल्याच घरात राहू. मी होकार दिला. खरंच ते घर खूप प्रेमाने बांधले होते. आई म्हणाली, तुझ्या शिक्षक साहेबांनी या घरची प्रत्येक वीट त्यांच्या देखरेखीखाली बसवून घेतली होती. हे घर जणू काही शतकांपासून उभे आहे असे दिसत आहे. मग ती म्हणाली, आता घर आहे तर घरवाली पण असायला हवी. आता मी या घरात एकटी राहणार नाही. आणि ती माझ्यासाठी जोडीदार शोधू लागली. आणि राहिली गोष्ट तिच्या त्या धीराची, तर तो एक मोठा ठग होता आणि हे आत्ता उघड सर्वत्र झाले होते. त्याने बऱ्याच लोकांना फसवले होते. त्यामुळे लोकही त्याच्या विरुद्ध उभा राहिले होते. म्हणून तो आता इथे राहू शकत नव्हता. लोक त्याला पोलिसांच्या स्वाधीन करणार होते. म्हणून त्याने आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाणेच योग्य मानले. तो जाताना घर तर सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता. म्हणून त्याने माफी मागण्याच्या बहाण्याने ते आम्हाला परत दिले. आता तो परत जरी आला तरी त्याला काही मिळणार नव्हते. माझ्या आईने माझ्यासाठी जोडीदार शोधला आणि सर्व व्यवस्था स्वतः केली. माझे लवकरच लग्न होणार होते. देवाने मला माझ्या आईसारखी दयाळू आणि चांगली व्यक्ती दिली होती याचा मला खूप आनंद होता, जिने माझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण सोपी केली. आता माझे स्वतःचे घर आणि व्यवसाय होता. मी त्या पैशांचा वापर करून माझी स्वतःची एजन्सी स्थापन केली. आता मी सामान लोडिंग आणि अनलोडिंग, वेअर हाऊसिंग आणि मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करत होतो. माझे आयुष्य किती बदलले आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. आईची काळजी घेण्यासाठी खरोखरच कोणी नव्हते. तिच्या ती करिश्मा होता. जरी ती करिश्मा नसली तरी ती आई असणे पुरेसे नव्हते का? जेव्हा एक आई तिच्या मुलासाठी मनापासून प्रार्थना करते तेव्हा त्यांचे आयुष्य बदलते. तिने मला स्वतःच्या मुलासारखे वागवले. माझ्या प्रत्येक दुःखाला स्वतःचे दुःख मानले आणि माझ्या प्रत्येक आनंदाला स्वतःचा आनंद मानला. मागे वळून पाहताना मला वाटले की जर माझी आई माझ्या आयुष्यात आली नसती तर मी स्वतःला कधीच सावरू शकलो नसतो. मी एक उद्देशहीन विखुरलेला माणूस होतो. घर नव्हतं, आदर नव्हता, ओळख नव्हती. पण तिच्या आगमनाने माझं संपूर्ण जगच बदलून टाकलं. तिने मला नेहमीच माझ्या उपजीविकेची कदर करण्याची आणि इतरांशी दयाळूपणे वागण्याची आठवण करून दिली. कारण देवाचे आशीर्वाद नेहमीच इतरांसाठी आराम निर्माण करणाऱ्यांवरच असतात. मग व्यवसाय झपाट्याने वाढला. मी माझी एजन्सी आणि नातेसंबंध वाढवले. मी माझे स्थान मजबूत केले. लोक आता माझ्यावर विश्वास ठेवू लागले आणि काही काळाने माझे नाव सर्वोत्तम व्यावसायिकांमध्ये प्रसिद्ध झाले. जेव्हा जेव्हा माझी आई मला आशीर्वाद द्यायची तेव्हा तेव्हा असे वाटायचे की तिचे शब्द माझ्यासाठी प्रकाशाचा किरण बनत आहेत आणि माझा मार्ग सोपा होत आहे. तिने स्वतःही कधीही सांसारिक गोष्टीची इच्छा केली नाही. तिचा सर्वात आदर आनंद म्हणजे ती यशस्वी व्हावी आणि ती आनंदी जीवन जगावे. घरात शांती होती, व्यवसायात भरभराट होती आणि आता तिच्या हृदयात ही शांती होती. मला अनेकदा प्रश्न पडायचा की चमत्कार हा एखाद्या अदृश्य शक्तीमुळे होतो, पण खरे तर आईचा आशीर्वाद हाच अंतिम चमत्कार असतो. कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते की तिच्या प्रार्थनेने मी जिथे होतो तिथून आज कुठे पोहोचलो होतो. मी आज खूप आनंदी आहे. देवाचे आभार मानतो की मला अशा दयाळू महिलेचा पाठिंबा मिळाला ज्याने मला स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले आणि तिच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि त्यागांनी मला माझ्या पात्रतेचे जीवन दिले. तिने मला अशी जागा बनवून दिली ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी देवाचे आभार मनापासून मानलो आणि प्रार्थना करतो की माझी आई कायमची सुरक्षित राहावो आणि प्रत्येक मुलाला तिच्यासारखी प्रार्थना करणारी आई मिळो. आईची महानता ही जगातील सर्वात मोठे सत्य आहे. आई म्हणजे ते अस्तित्व जे आपल्या मुलासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करते, आपले सुख आणि शांती सोडते, पण आपल्या मुलाला कधीही दुखावत नाही. आईचे हृदय हे जगातील सर्वात मोठे आणि कोमल हृदय असते, जे फक्त प्रेम, त्याग आणि निस्वार्थाने भरलेले असते. आईचा दर्जा खूप उच्च असतो. शास्त्रांमध्येही आईची सेवा करणे देवाची सेवा करण्यासारखेच मानले आहे. आईची मांडी ही मुलांची पहिली शाळा असते, जिथे ते जीवनाची मूलभूत तत्वे शिकतात. आईच्या प्रार्थना ही एक अशी संपत्ती आहे जी प्रत्येक अडचणी कमी करतो.
जेव्हा मूल आजारी असते तेव्हा आई रात्रभर जागी राहते. मुलाला भूक लागल्यावर स्वतःची अन्नही त्यागते, पण ती कधीही आपल्या मुलाला उपाशी झोपू देत नाही. आईचे प्रेम सर्वात खरे आणि शुद्ध असते. जगातील सर्व प्रेमळ काळ आणि परिस्थितीनुसार बदलते, यात शंका नाही. पण आईचे प्रेम कधीच बदलत नाही. हिंदू ग्रंथांनी आईवडिलांची सेवा करणे हाच परम धर्म म्हटले आहे. यावरून आईची महानता स्पष्ट होते. मनुस्मृती आणि महाभारत ग्रंथात आईला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानले आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणजे तुमच्या आईला देवता मानून वागा. खरे स्वर्ग तुमच्या आईच्या चरणी आहे. आईसारखे मोठे आशीर्वाद देखील तुमच्या आईची सेवा करण्याशी जोडलेले आहे. आणि यापेक्षा मोठा सन्मान कोणता असू शकतो? तुमच्या आईचा आदर करणे आणि तिच्याशी प्रेमाने वागणे ही या जगाची आणि परलोकाची हमी आहे. यशाचे कारण थोडक्यात, आई हे जगातील सर्वात मौल्यवान व्यक्तिमत्व आहे, जी मुलांसाठी दया आणि करुणेची सावली आहे. आईचे त्याग आणि आशीर्वाद माणसाच्या यशाच्या पाया घालतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईवडिलांची सेवा करावी, त्यांचा आदर करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. कारण पालकांचे आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे आणि हेच आशीर्वाद माणसाला या जन्मात आणि परलोकात यशस्वी बनवतात. म्हणूनच म्हटले जाते की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका मनोरंजक कथेमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.